तयार केलं जातं किंवा उडदाच्या पिठाची त्या ठिकाणी पाळं केलं जातं आणि त्या ठिकाणी जे सिद्ध केलेली तेल आहेत त्या ठिकाणी सोडली जातात. ती जी तेल आहेत ते त्या ठिकाणी आतमध्ये शोषली जातात आणि मानेच्या ज्या वेदना आहेत त्या कमी होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते. त्याच अनुषंगाने वातप्रकोप कमी करणारी काही औषधोपचार किंवा काही गुगुळकल्प आहेत किंवा काही लेखन कर्म करणारी त्या ठिकाणची काही औषध आहेत त्याचा आपल्याला त्याचा फायदा भरपूर प्रमाणात होतो. बरोबर आहे सर. साधारण किती वेळापर्यंत पेशंट्सना रिझल्ट मिळतो? कारण आपण बघतो की हल्लीचं खूप धावपळीचं जग आहे आणि सगळ्यांना पटकन झटपट आराम हवा असतो. अगदी बरोबर. तर काय सांगाल त्याबद्दल? जसं आपण मॉडर्न मध्ये म्हणलं जातं की टेक अ पिल अँड गेट अ रिलीफ, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा तितक्याच फास्ट रिलीफ मिळणारी औषधं आणि सर्व गोष्टी आहेत. त्यामध्ये आपण जर नस्य हा जो प्रकार आहे, जसं आपण श्वास घेतल्यानंतर एखाद्या सुंदर गोष्टीचा जर श्वास घेतला तर तो आपल्या मेंदूपर्यंत जातो आणि आपल्याला लगेच संवेदना होते की आपण प्रफुल्लित होतो. त्याचप्रमाणे ही जी काही सिद्ध केलेली तेलं असतात ती नाकाद्वारे आतमध्ये जेव्हा सोडली जातात त्याचे रिझल्ट झपाट्याने आपल्याला मणक्यांपर्यंत मिळतात. त्याचप्रमाणे मी जसं आता 2 मिनिटापूर्वी सांगितलं की माणक्याच्या ठिकाणी किंवा मानेच्या ठिकाणी आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आळं केलं जातं किंवा एक प्रकारचं पाळं केलं जातं आणि त्याच्यामध्ये तेल सोडलं जातं. त्याच्याने सुद्धा तात्काळ शरीरामध्ये किंवा त्या मानेच्या ठिकाणी तेल शोषलं जातं, जिरवलं जातं आणि वेदना ह्या तात्काळ तुमच्या थांबल्या जातात. अच्छा. मग आता जेव्हा आपण पंचकर्माची ट्रीटमेंट सुरू करतो तर तेव्हा काही रजा वगैरे घेण्याची गरज असते का? म्हणजे आपलं रुटीन चालू आहे आणि मग थोडा वेळ, जेवढा वेळ असतो पंचकर्माची ट्रीटमेंट, तर तेवढा वेळ घेतली तर चालते का? पूर्ण रजा म्हणजे पूर्ण रेस्ट वगैरे लागते? अगदी बरोबर आहे. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी जर आपण विचार केला तर पूर्वीच्या जेव्हा 5000 वर्षांपूर्वी आयुर्वेद शास्त्राची जेव्हा निर्मिती झाली किंवा ब्रह्मदेवाच्या मुखोद्गतातून आयुर्वेदाची निर्मिती झालेली आहे, तर त्या काळामध्ये जी माणसाची शरीर रचना होती किंवा माणसाची शारीरिक कॅपॅसिटी होती किंवा दिवसभराची जी माणसाला कामं करायला लागत होती त्याप्रमाणे आणि आत्ताच्या युगामध्ये याच्यामध्ये खूप बदल आहे. तर त्या काळामध्ये लोक किंवा जे राजे महाराजे जे होते ते नदीच्या ठिकाणी किंवा एकांतवासामध्ये जाऊन पंचकर्म करून घेणं गरजेचं होतं आणि करत होते. पण आता त्या पद्धतीने आपल्याला शक्य नाहीये. डे टू डेच्या लाईफमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे किंवा अनेक कारणांमुळे माणसाला धावपळीचं जीवन जगावं लागतं. तर याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने रचना करून ठेवलेली आहे की नस्य हा प्रकार तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. ओके. किंवा जे आता मणक्यांच्या ठिकाणी आपल्याला मन्याबस्ती करणं हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. घरी डॉक्टर दाखवलं जातं, डॉक्टरांकडनं तुम्हाला ते शिकवलं जातं आणि तुम्ही घरच्या घरी सुद्धा उपचार करून घेऊ शकता. बरं. तुम्ही नस्य बद्दल सांगितलं तर थोडं आणखी डिटेलमध्ये सांगा. म्हणजे नस्य हे तुम्ही म्हणालात की आपण घरच्या घरी करू शकतो, तर मग ते कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही शिकवता का आधी रुग्णांना? हो अगदी. आता याच्यामध्ये कसं असतं की त्याची मात्रा ठरलेली असते. जसं आपण ड्रॉप्स म्हणतो, थेंबाच्या याच्यामध्ये त्याची मात्रा ठरलेली असते. तर पेशंटला, रुग्णाला सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सांगतो की 4-4 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडायचे. सोडताना तुम्ही गादीवर झोपा, झोपल्यानंतर थोडीशी मान वरच्या बाजूला होईल अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं ठेवा. मानेच्या खाली थोडीशी उशी म्हणा किंवा काहीतरी कापड असं घेऊन थोडीशी मान टिल्ट झाली पाहिजे. त्याच्यामध्ये बरोबर 4 थेंब उजव्या नाकपुडी, 4 थेंब डाव्या नाकपुडीमध्ये तुम्ही सोडा. सोडल्यानंतर एक 5 मिनिटं तसंच झोपा. झोपल्यानंतर ते तुम्हाला घशामध्ये उतरेल. उतरल्यानंतर तुम्हाला आवडलं तर ते गिळून टाका, नाही आवडलं तर तुम्ही गुळणा करून थुंकूनही देऊ शकता आणि याच्यामधनं झपाट्याने रिझल्ट मिळतात. बरोबर. म्हणजे नक्कीच की हा एक गैरसमज असतो लोकांचा की पंचकर्म किंवा आयुर्वेद म्हटलं की वेळ लागेल रिझल्ट्सला, तर तसं काही नाहीये. तुम्ही म्हणालात तसं अगदी पटकन रिझल्ट्स मिळू शकतात. मगाशी आपण बोलता बोलता उल्लेख केलात की 2 व्हीलरवर प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि रस्त्यावर खड्डे देखील भरपूर असतात. तर ह्याचा आपल्या लंबर जे आपले वर्टिब्रे असतात तर त्याच्यावर खूप परिणाम होतो. तर आणि कंबरदुखी बऱ्याच जणांना त्यातून लागलेली असते. तर काय करू शकतो त्यासाठी? आता प्रत्यक्षामध्ये आयुर्वेद शास्त्रानुसार जर आपण विचार केला तर आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे तर ते प्रयोजनच मुळात असं आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. म्हणजे जी व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण झालं पाहिजे आणि आतुर म्हणजे जो व्याधीग्रस्त आहे त्याचं मुळापासून आजाराचं उच्चाटन झालं पाहिजे. जर स्वस्थ व्यक्ती ही स्वस्थ आहे, ती जोपर्यंत तिला कुठलं तरी दुखणं चालू होत नाही किंवा कुठला तरी आजार चालू होत नाही तोपर्यंत ती स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. असं होतं नेहमी. आणि एकदा दुखणं चालू झालं की मग सर्व प्रकारच्या मार्गांमधनं तो विचार करत असतो की मला काही करून मला याच्यातनं सोडवा.
पण ती वेळ तुमच्याकडे येऊच नये म्हणून आयुर्वेदाचं स्वास्थ्य रक्षणम हे प्रयोजन आहे. तर तुम्ही दिवसभरामध्ये गाडीवरनं प्रवास करत आहात, ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी एकाच पोझिशनमध्ये तासनतास बसून आहात, कॉम्प्युटरवर अखंड काम करत आहात, तर या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला स्वतःसाठी वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे. जसं गाडी तुम्ही महिने वापरता, पण दर 2 महिन्यांनी जर तुम्ही तिचं सर्व्हिसिंग करून घेतलं तर गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड होत नाही. त्याचप्रमाणे आयुर्वेदानुसार तुम्ही जवळच्या वैद्यांकडनं त्यांच्या सल्ल्यानुसार स्वतःच्या प्रकृती परीक्षण करून घेऊन पंचकर्मातलं जे प्रमुख उपचार गरजेचे आहेत त्याच्यामध्ये आता नस्य मी म्हणालो तसं बस्ती, विरेचन, रक्तमोक्षण किंवा शिरोधारा ह्या ज्या काही उपचाराच्या पद्धती आहेत पंचकर्मातल्या की जे शरीरातलं शोधन करणं किंवा शरीरामधले दोष बाहेर काढण्यासाठी केले जातात, तर ते तुम्ही योग्य पद्धतीने करून घेऊन जसं गाडीचं सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे तुम्ही करून घेतलं तर तुम्ही अखंड निरोगी राहू शकता. सर आता आपण गुडघ्यांचे जे आजार असतात म्हणजे गुडघ्यांची जी दुखणी असतात ती हल्ली खूप सर्रास दिसून येतात, कोणाला न कोणाला तरी घरामध्ये असतंच ते दुखणं. तर गुडघ्यांच्या आरोग्यासाठी आपण काय करू शकतो? हां, आता गुडघ्यांच्या आजारांसंदर्भात जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा गुडघ्यांचे जे वेदना आहेत किंवा गुडघ्यांच्या ठिकाणी जे दुखणी आहेत किंवा आपण जे म्हणतो खुब्याच्या ठिकाणी सुद्धा वेदना, त्या हल्ली आता पूर्वीच्या काळीमध्ये आजोबा किंवा आजी यांच्या ठिकाणीच आपल्याला सापडायचं की बाबा गुडघ्यांचं दुखणं आहे. आजी म्हटलं की तिचे गुडघे दुखणार आहेत, आजोबा म्हटलं की त्यांच्या खुब्यांचं दुखणं आहे. पण आता तीच वेळ ही आपल्याला 25-30 पर्यंत आलेली आहे. तर याचं प्रामुख्याने जर आपण कारणांचा विचार केला तर बदललेली पूर्ण लाईफस्टाईल आहे, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, जंक फूड, फास्ट फूड, त्याचबरोबर व्यसनाधीनता ही सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे आपण जे अन्न खाल्ल्यानंतर ते पचनासाठी जे प्राकृत पित्त तयार व्हायला पाहिजे शरीरामध्ये ते प्राकृत पित्त तयार होत नाही आणि प्राकृत पित्त तयार न झाल्या कारणाने मळाचाच भाग हा जास्त प्रमाणात तयार झाला जातो. आणि आयुर्वेदाच्या नुसार जर आपण विचार केला तर सा एव अस्थिधरा कला सा एव पुरुषधरा कला असं म्हणलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मळाचं प्राकृतता स्थानता किंवा मळाला योग्य पद्धतीने जो एक प्रकारचं लुब्रिकेशन पाहिजे की जो बाहेर काढण्यासाठी अगदी सहजपणे तो बाहेर निघू शकला पाहिजे, त्याच ठिकाणी अस्थींचं पोषण हे होत असतं. पण मळाचंच चांगल्या पद्धतीने पोषण झालेलं नसतं, मळच योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने बाहेर पडत नसतो, त्यामुळे त्या ठिकाणी वाताचा प्रकोप होतो. वाताचा प्रकोप झाला की ऑटोमॅटिकली हाडांचं पोषण चांगल्या पद्धतीने होत नाही आणि हाडांची दुखणी ही लवकरच चालू होतात. बरोबर आहे. सर आयुर्वेदामध्ये उपद्रव हा एक कन्सेप्ट आहे, तर उपद्रव म्हणजे नक्की काय असतं? हा फक्त हाडांच्या संदर्भातच वापरला जातो? नाही, आता आपण जर उपद्रवाच्या बाबतीत जर विचार केला तर लहान मुलांच्या पासून आपण थोडक्यात विचार करूया. लहान मुलांच्या मध्ये बरेचदा असं होतं की परवाच आता माझ्याकडे एक 10 वर्षाचा मुलगा आई घेऊन आली होती की सर हा काही नाही, रात्र याचे पाय दाबले तरी ह्याचे पाय दुखणं थांबत नाही, रात्र हा पाठीच्या मणक्यांना सांगतो की आई मला मणक्या दुखतोय, थोडं चाललो तरी मला याच्यामध्ये वेदना होत आहेत. तर जेव्हा मी त्याचं नाडी परीक्षण केलं आणि त्याचा इतिहास बघितलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कृमी आहेत. अच्छा. आज आपण पाहतो 2 वर्षाचा मुलगा झाल्यापासून त्याच्या मागे शाळेचं दप्तर मागे लागलेलं असतं, बसची वेळ गाठणे गरजेचं असतं, रिक्षा काका खाली ओरडत असतात आणि मुलगा वरतून तयार होत असतो, आई पटकन काहीतरी डबा त्याला देत असते. अशा ह्या सगळ्या पद्धतीमध्ये काय होतं की मग पटकन जे काही मिळेल हाताशी ते त्याला दे आणि त्याला पटकन सोड. मग त्याच्यामध्ये आपण आता बघतो की बर्गर आहे, पिझ्झा आहे, त्याच्यानंतर नूडल्स आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण मुलांना देत असतो आणि त्याचबरोबर स्ट्रेसही मुलगा त्या स्ट्रेसमधनं जात असतो आणि ह्या सगळ्याच गोष्टी मुलाला पचतात असं नाही होत आणि त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये शरीरामध्ये तशाच पडून राहतात. त्या ठिकाणी कृमींचा इतिहास असतो. आजही जे काही कृमी असतात ते 20 प्रकारचे कृमी हे मुलांमध्ये तयार होत असतात. हे कृमी काय करत असतात, तर मुलं जे काही अन्न खातात त्या अन्नांवर कृमींचे लक्षणं किंवा कृमींचं पोषण होत जातं आणि कृमींची जी मलमूत्र आहेत ती त्यांच्याच पोटामध्ये विसर्जित होतात आणि ती तशीच अशी अन्नामध्ये मिसळली जातात आणि त्याच्यापासून जे पुढे रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र निर्मिती प्राकृत पद्धतीने व्हायला पाहिजे ती होत नाही. त्या मुलामध्ये मी फक्त 7 दिवसांचे बस्तीचं कृमिगण बस्तीचं म्हणून प्रकार असतो आयुर्वेदामध्ये, फक्त बस्ती त्याला 7 दिवसांचे दिले तर अक्षरशः बादली त्याच्या शरीरातून कृमी बाहेर पडत होते किंवा संडासवाडे कृमी बाहेर पडत होते आणि तो 7व्या दिवशी मुलगा ठणठणीत झाला. अच्छा, म्हणजे 10 वर्षाच्या मुलामध्ये जसं तुम्ही म्हणालात की खरं तर दुखणं होतं पायाचं, पण त्याचं मूळ तुम्ही जसं सांगितलं की नाडी परीक्षणाद्वारे पोटात होतं, कृमींचं होतं. सर आता तुम्ही सांगितलं की 10 वर्षाच्या मुलाला बस्ती दिली तर लहान मुलांमध्ये हे पंचकर्म केलं जाऊ शकतं? अगदी बरोबर आहे.
तर पंचकर्म हा जो कन्सेप्ट आहे त्यातला बस्ती ही जी चिकित्सा आहे, तर आयुर्वेद शास्त्रानुसार कुठल्याही रुग्णाची अर्धी चिकित्सा म्हणजे पंचकर्मातली बस्ती ही चिकित्सा आहे. मग त्यामुळे बस्ती ही चिकित्सा तुम्ही 80 वर्षाच्या आजोबांपासून ते 2 महिन्याच्या बाळापर्यंत कोणालाही देऊ शकता. जसं आता मी म्हणालो की लहान मुलांच्या बाबतीत आपण हा विचार केला, तसंच तरुण स्त्रियांच्या बाबतीत किंवा तरुण पुरुषांच्या बाबतीत किंवा वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. तर तरुण स्त्रियांच्या बाबतीत जर आता आपण बघितलं तर रज प्रवृत्तीच्या काळामध्ये किंवा पाळीच्या काळामध्ये तिला ज्या पद्धतीची विश्रांती मिळणं गरजेचं आहे किंवा तिला त्या काळामध्ये 4 दिवस पूर्णतः विश्रांतीची गरज असते, ती कुठेतरी व्रणित असते, कुठेतरी तिला व्रण झालेला असतो आणि त्याच्यामधनं तो रक्तस्राव हा तिच्या शरीरामध्ये बाहेर पडत असतो. त्या काळामध्ये तिला कुठल्याही प्रकारची विश्रांती मिळत नाही. त्याचबरोबर गर्भाशयाचं ऑपरेशन्स बऱ्याचदा झालेले असतात किंवा लग्नानंतर मूल नको म्हणून बऱ्याचदा काही गोष्टींचा वापर केला जातो की मुलांच्या लांबणीसाठी आपल्याला त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर नॉर्मल डिलिव्हरी नको, सीझर झालं तर चालेल, मला वेदना नकोत. आणि डिलिव्हरी नंतर जी योग्य प्रकारे शेकशेगडी व्हायला पाहिजे, 2.5 ते 3 महिने शेकशेगडी मिळायला पाहिजे, ती आज बऱ्याचदा विभक्त कुटुंब पद्धती असल्या कारणाने किंवा स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवलेल्या असल्या कारणाने त्या ठिकाणी ते गोष्टी मिळत नाहीत स्त्रियांना. आणि त्या मिळाल्या नाही कारणामुळे गर्भाशयामध्ये जो वात आहे तो गर्भाशयामधला वात हा गर्भाशयातच राहतो आणि तो सांध्यांच्या ठिकाणी फिरत असतो आणि 25शीतच तुम्हाला सांधेदुखीचं त्रास चालू होतो. त्याचमध्ये आता मगाशी आपण जसं सांगितलं की 30शीमध्येच तरुण मुलांमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये आता संधिवाताचं दुखणं सापडते. त्याचबरोबर वृद्धांच्या ठिकाणी जर आपण विचार केला तर वयपरत्वे, शरीरामध्ये हाडांचं पोषण होत नसतं, शरीरामध्ये वातप्रकोप वाढत असतो आणि सांध्यांची वेदना हे चालू झालेले असतात. बरोबर आहे. म्हणजे खरं तर सांध्यांच्या वेदना आता जसं सरांनी सांगितलं की अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतात, पण त्याची कारणं असतात ती वेगळी असतात आणि त्या कारणाप्रमाणे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट दिली जाते. आणखी काय काय ट्रीटमेंट आहे आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये हे जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून, पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पाठीच्या मणक्यांचे जे विकार आहेत आणि संधिवात ह्यावर आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये काय उपचार पद्धती आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य अरविंद शांताराम झेंडे. सरांचे जे सेंटर्स आहेत ते पुण्यात आहेत, कोथरूड आणि कात्रज इथं सरांचे क्लिनिक्स आहेत आणि कात्रजमध्ये एक मोठं आयुर्वेदिक हॉस्पिटल देखील लवकरच सर सुरू करणार आहेत. तर ह्या ट्रीटमेंटबद्दल म्हणजे पाठीचे आजार आणि संधिवात याबद्दल जाणून घेऊया. सर, मगाशी आपण उपद्रवाबद्दल बोलत होतो ब्रेकवर जाण्यापूर्वी, तर उपद्रव म्हणजे नक्की काय असतं? हां, आता आपण जेव्हा उपद्रवांचा विचार करतो तेव्हा उपद्रवांचा विचार करताना काही वेळेला सांध्यांचं दुखणं असतं, पाठीच्या मणक्यांचं दुखणं असतं, पण आजार हा वेगळाच काहीतरी असतो. म्हणजे आता तुम्ही ते 10 वर्षाच्या मुलाचं उदाहरण अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता काही वेळेला कसं असतं की जीर्णज्वर असतं किंवा अंगामध्ये मुरलेला खूप वर्षांपासूनचा ताप असतो. जेव्हा रुग्ण येतो की सर माझ्या पाठीच्या मणक्यांमध्ये खूप वेदना होत आहेत, मला सांध्यांच्या मध्ये ठिकाणी खूप वेदना होतात, दुखणं आहे, पण आतापर्यंत खूप उपचार घेतलेत पण काही रिलीफ मिळत नाही. जेव्हा त्याला एक साधा प्रश्न विचारला जातो की अरे जेव्हा तुला अंगामध्ये कणकण असते, ताप असतो, त्याच वेळेला सांध्यांची दुखणी किंवा पाठीच्या मणक्यांचं दुखणं असतं का? त्याचं उत्तर येतं अगदी हो. त्यावेळेला जीर्णज्वरातली काही औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. त्याला मध्ये रक्तपाचक आहे, मांसपाचक आहे, मेदोपाचक आहे, अस्थिमज्जापाचक आहे, रसपाचक आहे. अशा प्रकारची जी काही औषधं आहेत की जी ज्या ज्या ठिकाणच्या अवस्थेप्रमाणे आपल्याला वापरली जातात. जसं जेवढा आजार ताप हा अंगामध्ये जास्त जास्त दिवस राहील तसा तो रसापासून रक्तापर्यंत, रक्तापासून मांसापर्यंत, मेदापर्यंत, अस्थिपर्यंत, मज्जेपर्यंत गेलेला असतो. त्या त्या पद्धतीची पाचन करणारी औषधं दिली की तो तात्काळ बरा होतो. अच्छा. त्याच वेळेला काही वेळेला कसं असतं की टीबी सारखा रुग्ण असतो, त्याच्यामुळे टीबीचा आजार असतो पण दुखणं असतं मणक्यांचं. त्यामुळे टीबीची औषधं न घेता दिवसेंदिवस हा रुग्ण हा हळूहळू हळूहळू खंगत गेलेला असतो किंवा बारीक बारीक होत गेलेला असतो. त्यालाही माहित नसतं की मला टीबी आहे. जेव्हा त्याचा इतिहास बघितला जातो तेव्हा त्याचं टीबीची औषधं दिली की तो रुग्ण हा बरा झाला जातो. किंवा काही वेळेला आता आमवातामध्ये सुद्धा अशी लक्षणं असतात की ज्यामुळे आपण आता मॉडर्न मध्ये त्याला रुमेटॉइड आर्थरायटिस असं म्हणलं जातं. तर सांध्यांच्या ठिकाणी औषधोपचार केले जातात किंवा सांध्यांच्या ठिकाणी इंजेक्शन सुद्धा दिली जातात. हो.
पण त्या ठिकाणी त्या स्त्रीचा इतिहास घेतल्यानंतर किंवा त्या पुरुषाचा इतिहास घेतल्यानंतर लक्षात येतं की याच्या पोटामध्ये खूप प्रमाणात आमाचा संचय झालेला आहे. आणि हा आमाचा संचय किंवा हा आमाचं पाचन जर आपण केलं तर योग्य पद्धतीने जर त्याचे उपचार केले तर त्याच्यातनं नक्कीच बरा होतो. बरोबर आहे. म्हणजे आजाराची लक्षणं एक असतात पण त्याचं जे मूळ असतं ते वेगळं असतं आणि ह्यासाठी मला वाटतं तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर तर त्यांच्याशी सल्ला करणं किंवा त्यांचं मत विचारात घेणं हे खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. सर, पंचकर्म उपचारांबद्दल थोडंसं विचारायचं आहे की किती दिवस साधारण ही ट्रीटमेंट घ्यावी लागते? जर पुरातन कालापासून जर आपण याचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये जे पूर्ण पंचकर्म आहे त्याला 369 दिवस लागतात. 369 दिवस? पण बापरे. आता ते काही शक्य नाहीये. तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आजाराचं मूळ किती मोठं आहे त्यानुसार आम्ही पंचकर्माचं विभाजन केलेलं आहे. त्याच अनुषंगाने पंचकर्म हा जो उपचार आहे तो आमच्या रुग्णालयामध्ये पण केला जातो. त्यासाठी आता माझं सध्या आयुर्वेद हॉस्पिटलचं निर्मिती पण चालू आहे. हॉस्पिटलचे बांधकाम माझं आता कात्रज या ठिकाणी भव्य आयुर्वेद हॉस्पिटलचं काम चालू आहे की ज्या ठिकाणी पेशंटला खरंच अर्थाने रुग्णालयामध्ये अंतर्प्रवेशित करून त्याच्यावर पंचकर्म उपचार करणं गरजेचं आहे. तर अशांसाठी आम्ही त्याच पद्धतीने केलेलं आहे. तर आजाराचं मूळ जेवढ्या पद्धतीने खोल गेलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पंचकर्मातल्या बस्तीची ही योजना केलेली आहे. त्याच्यासाठी 21 बस्ती असतील, 33 बस्ती असतील, 63 बस्ती असतील. तर त्या पद्धतीने आम्ही रुग्णांना 1 दिवस किंवा 2 दिवस आमच्याकडे शिकवलं जातं आणि त्या पद्धतीने सर्व काही गोष्टी आम्ही त्यांना देऊन त्यांच्या त्या घरी ते पंचकर्म करू शकतात. किंवा त्यांच्या शेजारी कोणी रुग्णालय असेल किंवा त्यांच्या शेजारी कोणी डॉक्टर्स असतील किंवा योग्य ठिकाणी करून त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही तिथं करून घेतले जातात. बरोबर आहे. म्हणजे हल्लीची जी बदलती आपली जीवनशैली आहे त्यानुसार मला वाटतं उपचार देखील तुम्ही पेशंट्सना जसे मानवतील तसे करता. अगदी बरोबर आहे. असे तुम्ही आता हॉस्पिटलचा उल्लेख केला तर हॉस्पिटल तुमचं लवकरच सुरू होत आहे. तर आयुर्वेदिक हॉस्पिटलची तुम्हाला गरज का वाटली की हॉस्पिटल मोठा जो सेटअप आहे तो कशासाठी गरजेचा आहे? आता आपण जर विचार केला तर बरेचदा आमच्याकडे येणारे रुग्ण असतात ते खूप सारे ठिकाणी फिरून आलेले असतात किंवा खूप साऱ्या ठिकाणच्या ट्रीटमेंट्स घेऊन आलेले असतात. शेवटचा पर्याय म्हणून ते आपल्याकडे आयुर्वेदाकडे बघत असतात की नाही बाबा आता मला कुठून तरी रिलीफ मिळालेलंच नाहीये, आता या ठिकाणी तर बघूयात. अशा ठिकाणी जेव्हा आमच्याकडे प्रवेश केलेला एखादा रुग्ण असतो त्या रुग्णाची अवस्था अशा पद्धतीने बिकट झालेली असते की त्याला आपल्याकडे ठेवून घेऊन किंवा आपल्याकडच्या अंतर्प्रवेशित करूनच त्याच्यावर उपचार करणं हे खूप गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये उपचार करताना आता आपण जसं मगाशी म्हणालो तसं